नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत 11वी ॲडमिशन प्रोसेस 2025-26ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत, प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची असणार आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके मित्रांनो, या वेबसाईटद्वारे 11वी THAdmission.org.com या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. यामध्ये 11वी ॲडमिशनची संपूर्ण माहिती, वेळापत्रक, डॉक्युमेंट आणि तुम्ही कशा पद्धतीचं फॉर्म भरू शकता याची माहितीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर मी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पुन्हा तुम्हाला पहिल्यांदा 11वी ॲडमिशनचा या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म मिळतात तुम्हाला FYJCadmission.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनमध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये मित्र तुम्हाला काही महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये तुम्हाला 11वी ॲडमिशनचे क्रायटेरिया असणार आहेत, जो की अकॅडमिक रिक्वायर्ड असणार आहेत, जो की महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE किंवा जी बाकीचे बोर्ड असतात त्यानुसार सब्जेक्ट रिक्वायर्ड असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरता असता पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार असणार आहे. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, SSC सीट नंबर, पासवर्ड ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोडसुद्धा करायचं आहेत. डॉक्युमेंट अपलोडमध्ये SSC मार्कशीट, स्कूल लिव्हिंग, फोटो आणि कास्ट वगैरे जे काय असलं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पेमेंटसुद्धा करायचं आहे. पेमेंट मिळतात तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. हे मित्रांनो पार्ट 1 झाला. आता पार्ट 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स फिलिंग्स तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आता प्रेफरन्स फिलिंग म्हणजे काय, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून झाले तुमच्या या ठिकाणी जे राऊंड संपतात म्हणजे राऊंड चालू होतात त्यानुसार पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला कोणता क्लास पाहिजे आहे, म्हणजे कोणती आर्ट, कॉमर्स, सायन्स फॅकल्टी, कोणती फॅकल्टी पाहिजे आहे ते फॅकल्टी आणि स्कूल नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणजे सिलेक्ट रिजन अँड कॉलेज पेपर्स तुम्हाला द्यायचे आहेत. फायनल सबमिशनसुद्धा त्याचवेळी तुम्हाला करायचं आहे. यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स असणार आहेत, राऊंडसुद्धा असणार आहेत. यामध्ये डेमो मॉक रजिस्ट्रेशन असणार आहेत. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन पार्ट 1 असणार आहेत, जो की स्टार्ट होणार आहे 25 मेच्या नंतर तुम्हाला चालू होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिएशन असणार आहेत आणि त्यानंतर पार्ट 2 पेपर्स असणार आहेत. पेपर्स असणार आहेत बिईंग आफ्टर SSC रिझल्ट डिक्लेअर. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट ऑफ अलॉटमेंट असणार आहेत आणि फायनल ॲडमिशन कन्फर्मेशन असणार आहेत. अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी जे राऊंडची प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्समध्ये पहिलं मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स इस्टेशन डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी ओरिजिनल 10वी मार्कशीट अँड फोटोकॉपीज लागणार आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत, बर्थ डेट सर्टिफिकेट लागणार आहेत आणि आधार कार्ड लागणार आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी असेल म्हणजे कास्ट असेल तर SC, ST, VJT, NTB, NTC, NTD, SBCसाठी मित्रांनो नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट, EWS असेल तर EWS, जे विद्यार्थी हँडिकॅपमधून असेल तर त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट येतो रिझर्वेशन कोटा डिटेल्स. यामध्ये काही डिटेल्स रिझर्वेशन कोटामध्ये सुद्धा असतात. यामध्ये कास्टचं रिझर्वेशन असतात, रिजनल रिझर्वेशनसुद्धा असतं. म्हणजे या ठिकाणी काही रिजनल असतात, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती हे MMR थ्रू रिजनल रिझर्व असतात ते सुद्धा लागणार आहेत. काही कोटा ॲडमिशन असतात. यामध्ये कॅप ID म्हणजे मॅनेजमेंट कोटा असणार आहेत, इन हाऊस कोटा असणार आहेत आणि मायनॉरिटी कोटासुद्धा असणार आहेत. त्याचबरोबर स्पेशल रिझर्वेशनसुद्धा असणार आहेत. म्हणजे स्पेशल रिझर्वेशनमध्ये काय काय येतं, स्टुडंट ॲफिडेविट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सुद्धा असतात तेच असतात. त्याचबरोबर वॉर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतात त्यासाठी, ऑर्फन असेल तर ऑर्फन आणि हँडिकॅपसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सेपरेटली कोटा या ठिकाणी तुमचा प्रत्येक कॉलेजला असणार आहे. ओके मित्रांनो, 11वी वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहेत. यामध्ये घटना तारीख आहेत. अर्ज तुम्हाला मित्रांनो 19/5/2025 पासून ते 28/5/2025 पर्यंत तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती मिळून जाईल. व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर 10वीचा निकाल या ठिकाणी अंदाजे 13 मेला लागलेलाच आहे. नोंदणी भाग 2 म्हणजे रजिस्ट्रेशन 19 मे ते 28 मे. पहिली मेरिट जूनच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी लास्ट इयरच्या आसपास पाहायला मिळणार आहे. पहिली फेरी राऊंड 1 जूनमध्येच होणार आहे. दुसरी फेरी जुलै 2025 आणि विशेष फेरी स्पेशल राऊंड हे ऑगस्ट 2025 रोजी तुमच्या या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट्ससुद्धा या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहेत. त्यामध्ये 10वीचं मार्कशीट, जात प्रमाणपत्र,
नॉन क्रिमिनल, रहिवासी दाखला, मागासवर्गीय अपंग असेल तर इतर आरक्षण असेल ते सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता 11वी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये स्टेप 1 असणार आहेत. स्टेप 1मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा जी रजिस्ट्रेशन असते त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. सेकंड स्टेजमध्ये तुम्हाला विभाग निवडायचा आहे, म्हणजे रिजनल विभाग असतात MMRचे ते या ठिकाणी निवडायचे. त्याच्यानंतर तुमचं स्टुडंट रजिस्ट्रेशन नोंदणी या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी SSC कोठून पास झाला असाल त्याची डिटेल्स भरायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी MMR कोटा, विदाऊट MMR किंवा जे काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. आपण 10वी विभागातून झाले, मुंबई विभाग असेल, कोल्हापूर किंवा जे कुठले विभाग असेल ते विभागात तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा अर्जदारी सद्यस्थिती, म्हणजे अर्जदार 2025ला फ्रेशर दिला आहेत, रिपीटर दिले आहेत का, प्रोव्हिजनली पास म्हणजे कॅरॉन एटीकेटी लागली असेल त्याचा तपशीलसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्या सीमध्ये या ठिकाणी पुढचा पॉईंट होतो SSCला तुमचं कोणतं बोर्ड होतं. यामध्ये स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICS बोर्ड किंवा जे काही बोर्ड्स असतात त्याचे तपशील तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डिटेल्ससुद्धा टाकायचे आहेत. सीट नंबर असेल सीट नंबर टाका, जो काही सीट नंबर असेल तो, मंथ पासिंग इयर कोणता आहे तो टाका, आणि नाव वगैरे जे काही असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे किंवा बर्थ डेट टाकू शकता. जे काही तुम्हाला फॉर्म होते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा सुद्धा लागणार आहे. ज्या काही मोबाईल नंबर संपूर्ण माहिती OTP स्टोरी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर ईमेल असेल तर कंपल्सरी आहे, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. काही जनरल सिक्युरिटी असतात, म्हणजे तुम्हाला एखादा वेळेस काही प्रश्न विचारले जातात त्याचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. आणि पासवर्ड एक क्रिएट करायचे जो की अप्पल रोल डिजिटल या भारत ॲट 123 सारखा या ठिकाणी तुम्हाला पासवर्डसुद्धा तुम्ही क्रिएट करायचा आहे. तर मित्रांनो 11वी प्रवेश भाग 1 कसा भरायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा स्वतःचं नाव द्यायचं आहे, जेंडर मेल फिमेल, बर्थ डेट, स्कूल ID, इंडेक्स ID, आधार नंबर हे सगळं लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पत्राचा अचूक पत्ता, कॅटेगरी, त्याचबरोबर इतर आरक्षण काय असल्यास ते लिहायचं आहेत, म्हणजे तुम्ही अपंग आहात, भूकंपग्रस्त, आजोबा स्वातंत्र्य सैनिक, पालक सैन्यात आहेत का, स्पोर्ट्स कोटा, अनाथ किंवा जे काही असेल तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही मायनॉरिटी आहेत का असल्यास येस करा, किंवा जे काय असेल त्याचं तपशील तुम्हाला लिहायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट सुद्धा ऑप्शन असणार आहेत. परीक्षा शुल्क असणार मित्रांनो, परीक्षा शुल्क 125 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो ऑनलाईन देण्याबाहेर किंवा UPIद्वारे तुम्ही टेन करू शकता. यामध्ये तुम्हाला SSC एक्झामिनेशन डिटेल्स भरायचे आहेत. त्याचबरोबर गायडन्स व्हेरिफिकेशनसुद्धा असणार आहेत, म्हणजे मार्गदर्शन केंद्राची निवड या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फॉर्मवर जाताना संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. यामध्ये काही डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करायचे आहेत. आणि शेवटची पायरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू असणार आहेत. फॉर्म प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहून या ठिकाणी ॲप्लिकेशन लॉक करायचे आहेत आणि प्रिंटआउट काढायची आहे. यामध्ये फॉर्म भरत असताना काही आवर्जून सूचनासुद्धा आहेत. यामध्ये जातीचं आरक्षण, त्याचबरोबर ऑदर आरक्षण, मोबाईल नंबर, मेल ID, नाव, बर्थ डेट हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी अचूक आणि व्यवस्थित भरायची आहे. तर मित्रांनो आता हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात. तर मित्रांनो ही वेबसाईट आहे MahaFYJCAdmission.in. ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. यामध्ये लॉग इन आहेत. लॉग इन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सध्या तरी रजिस्ट्रेशन चालू नाहीत, कारण 19 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत. यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला येणार आहेत. यामध्ये कॉलेजची संख्या 9286 जागा कॉलेज असणार आहेत. त्याचबरोबर कॅप इंटेक किती आहेत, टोटल ॲडमिटेड वेकन्सी एकूण किती आहे, संपूर्ण माहिती ही वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर ॲडमिशन शेड्यूलसुद्धा या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहेत. यानंतर 19 तारखेनंतर तुम्हाला वेळोवेळी या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो 11वी ॲडमिशनची संपूर्ण माहिती या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.